मित्रांनो, प्रश्न पहिला. भारताचा पहिला कार्बन न्यूट्रल सौर ऊर्जा गाव कोणता? पर्याय नंबर 1 धोलावीरा, पर्याय नंबर 2 मोढेरा, पर्याय नंबर 3 पिंपळनेर, पर्याय नंबर 4 लडाख. मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 मोढेरा. प्रश्न क्रमांक 2. PM सूर्योदय योजना कोणासाठी आहे? पर्याय नंबर 1 उद्योग, पर्याय नंबर 2 शेतकरी, पर्याय नंबर 3 गरीब कुटुंब, पर्याय नंबर 4 विद्यार्थी. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3 गरीब कुटुंब. प्रश्न क्रमांक 3. गगनयान मिशनचा उद्देश काय आहे? तर मित्रांनो, पर्याय नंबर 1 चंद्र अभ्यास, पर्याय नंबर 2 मंगळ अभ्यास, पर्याय नंबर 3 मानवी अंतराळ मोहीम, पर्याय नंबर 4 उपग्रह. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3 मानवी अंतराळ मोहीम. पुढील प्रश्न क्रमांक 4. भारत जपान करार कोणत्या क्षेत्रासाठी? तर मित्रांनो, पर्याय नंबर 1 संरक्षण, पर्याय नंबर 2 सेमीकंडक्टर, पर्याय नंबर 3 कृषी, पर्याय नंबर 4 क्रीडा. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 सेमीकंडक्टर. पुढील प्रश्न क्रमांक 5. यू-विन पोर्टल कशासाठी आहे? पर्याय नंबर 1 शिक्षण, पर्याय नंबर 2 आरोग्य, पर्याय नंबर 3 रोजगार, पर्याय नंबर 4 मतदान. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 आरोग्य. पुढील प्रश्न क्रमांक 6. मेजर ध्यानचंद पुरस्कार कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, पर्याय नंबर 1 क्रिकेट, पर्याय नंबर 2 फुटबॉल, पर्याय नंबर 3 हॉकी, पर्याय नंबर 4 कबड्डी. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3 हॉकी. प्रश्न क्रमांक 7. भारताचा पहिला AI पोलीस स्टेशन कुठे आहे? पर्याय नंबर 1 मुंबई, पर्याय नंबर 2 दिल्ली, पर्याय नंबर 3 बेंगळुरू, पर्याय नंबर 4 पुणे. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 दिल्ली. प्रश्न क्रमांक 8. ग्रीन क्रेडिट प्रोग्राम कशासाठी आहे? पर्याय नंबर 1 कर्ज, पर्याय नंबर 2 पर्यावरण, पर्याय नंबर 3 उद्योग, पर्याय नंबर 4 शिक्षण. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्यावरण. प्रश्न क्रमांक 9. 2024 BRICS अध्यक्षपद कोणाकडे होते? तर मित्रांनो, पर्याय नंबर 1 चीन, पर्याय नंबर 2 ब्राझील, पर्याय नंबर 3 भारत, पर्याय नंबर 4 रशिया. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3 भारत. प्रश्न क्रमांक 10. वन नेशन वन इलेक्शन समिती अध्यक्ष, पर्याय नंबर 1 मोदी, पर्याय नंबर 2 अमित शाह, पर्याय नंबर 3 रामनाथ कोविंद, पर्याय नंबर 4 गडकरी. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3 रामनाथ कोविंद. प्रश्न क्रमांक 11. आयुष्यमान भारत डिजिटल मिशन कोणाशी संबंधित आहे? पर्याय नंबर 1 शिक्षण, पर्याय नंबर 2 आरोग्य डेटा, पर्याय नंबर 3 कर, पर्याय नंबर 4 बँक. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 आरोग्य डेटा. प्रश्न क्रमांक 12. विकसित भारत 2047चा उद्देश काय आहे? पर्याय नंबर 1 संरक्षण, पर्याय नंबर 2 विकसित भारत, पर्याय नंबर 3 कृषी सुधारणा, पर्याय नंबर 4 क्रीडा. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 विकसित भारत. प्रश्न क्रमांक 13. भारताचा पहिला सेमी हाय स्पीड ट्रेन प्रकल्प कोठे आहे? कोणता आहे? पर्याय नंबर 1 वंदे भारत, पर्याय नंबर 2 बुलेट ट्रेन, पर्याय नंबर 3 मेट्रो, पर्याय नंबर 4 मोनोरेल. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 बुलेट ट्रेन. प्रश्न क्रमांक 14. नॅशनल लॉजिस्टिक्स पॉलिसी कशासाठी आहे? पर्याय नंबर 1 शिक्षण, पर्याय नंबर 2 वाहतूक खर्च कमी, पर्याय नंबर 3 आरोग्य, पर्याय नंबर 4 क्रीडा. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 वाहतूक खर्च कमी करणे. प्रश्न क्रमांक 15. PM विश्वकर्मा योजना कोणासाठी आहे? पर्याय नंबर 1 शेतकरी, पर्याय नंबर 2 कारागीर, पर्याय नंबर 3 विद्यार्थी, पर्याय नंबर 4 महिला. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 कारागीर. प्रश्न क्रमांक 16. चंद्रयान 3 कुठे उतरले होते? तर मित्रांनो, पर्याय नंबर 1 उत्तर ध्रुव, पर्याय नंबर 2 दक्षिण ध्रुव, पर्याय नंबर 3 विषुववृत्त, पर्याय नंबर 4 मध्यभाग. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 दक्षिण ध्रुव. प्रश्न क्रमांक 17. डिजिटल इंडिया ॲक्ट कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय नंबर 1 इंटरनेट कायदा, पर्याय नंबर 2 कृषी, पर्याय नंबर 3 क्रीडा, पर्याय नंबर 4 आरोग्य. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 इंटरनेट कायदा. प्रश्न क्रमांक 18. भारताचा पहिला हायड्रोजन ट्रेन कुठे सुरू झाला? पर्याय नंबर 1 महाराष्ट्र, पर्याय नंबर 2 हरियाणा, पर्याय नंबर 3 गुजरात, पर्याय नंबर 4 केरळ. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 हरियाणा. प्रश्न क्रमांक 19. PM घाटी शक्ती योजना कोणासाठी आहे? तर मित्रांनो, पर्याय नंबर 1 आरोग्य, पर्याय नंबर 2 पायाभूत सुविधा, पर्याय नंबर 3 शिक्षण, पर्याय नंबर 4 रोजगार. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2
पायाभूत सुविधा. प्रश्न क्रमांक 20 राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष अलीकडील कोणाकडे आहे? पर्याय नंबर 1 रेखा शर्मा, पर्याय नंबर 2 स्मृती इराणी, पर्याय नंबर 3 निर्मला सीतारामन, पर्याय नंबर 4 मेनका गांधी. तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 रेखा शर्मा. प्रश्न क्रमांक 21 स्वच्छ भारत 2 कोणत्या क्षेत्रासाठी आहे? तर मित्रांनो पर्याय नंबर 1 ग्रामीण शहरी स्वच्छता, पर्याय नंबर 2 शिक्षण, पर्याय नंबर 3 आरोग्य, पर्याय नंबर 4 रोजगार. तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 ग्रामीण शहरी स्वच्छता. प्रश्न क्रमांक 22 इंडिया AI मिशन कशासाठी आहे? पर्याय नंबर 1 संरक्षण, पर्याय नंबर 2 कृत्रिम बुद्धिमत्ता विकास, पर्याय नंबर 3 कृषी, पर्याय नंबर 4 क्रीडा. मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 AI विकास. प्रश्न क्रमांक 23 नॅशनल एज्युकेशन पॉलिसी लागू वर्ष कोणते? पर्याय नंबर 1 2018, पर्याय नंबर 2 2019, पर्याय नंबर 3 2020, पर्याय नंबर 4 2021. तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3 2020. प्रश्न क्रमांक 24 PM जनमन योजना कोणासाठी आहे? पर्याय नंबर 1 आदिवासी, पर्याय नंबर 2 महिला, पर्याय नंबर 3 युवक, पर्याय नंबर 4 शेतकरी. तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 आदिवासी. प्रश्न क्रमांक 25 भारत NCAP कशासाठी संबंधित आहे? पर्याय नंबर 1 रस्ता सुरक्षा, पर्याय नंबर 2 आरोग्य, पर्याय नंबर 3 शिक्षण, पर्याय नंबर 4 कृषी. याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 रस्ता सुरक्षा. प्रश्न क्रमांक 26 इंडिया सेमीकंडक्टर मिशन कोणत्या मंत्रालयाखाली झाले? पर्याय नंबर 1 IT, पर्याय नंबर 2 इलेक्ट्रॉनिक्स, पर्याय नंबर 3 संरक्षण, पर्याय नंबर 4 वित्त. तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 इलेक्ट्रॉनिक्स. प्रश्न क्रमांक 27 PM फसल विमा योजना कशासाठी आहे? पर्याय नंबर 1 पीक विमा, पर्याय नंबर 2 आरोग्य विमा, पर्याय नंबर 3 जीवन विमा, पर्याय नंबर 4 वाहन विमा. तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 पीक विमा. प्रश्न क्रमांक 28 मिशन लाईफचा उद्देश काय आहे? पर्याय नंबर 1 जीवनशैली बदल, पर्याय नंबर 2 रोजगार, पर्याय नंबर 3 शिक्षण, पर्याय नंबर 4 आरोग्य. तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 जीवनशैली बदल. प्रश्न क्रमांक 29 भारताचा पहिला डिजिटल जनगणना कधी झाली? पर्याय नंबर 1 2021, पर्याय नंबर 2 2022, पर्याय नंबर 3 2023, पर्याय नंबर 4 2024. तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4 2024. प्रश्न क्रमांक 30 PME बस सेवा योजना कशासाठी आहे? पर्याय नंबर 1 ग्रामीण बस, पर्याय नंबर 2 इलेक्ट्रिक बस, पर्याय नंबर 3 रेल्वे, पर्याय नंबर 4 मेट्रो. तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 इलेक्ट्रिक बस. प्रश्न क्रमांक 31 नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन कशासाठी आहे? मित्रांनो पर्याय नंबर 1 वीज, पर्याय नंबर 2 हरित ऊर्जा, पर्याय नंबर 3 पाणी, पर्याय नंबर 4 कोळसा. तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 हरित ऊर्जा. प्रश्न क्रमांक 32 भारताचा पहिला चिता पुनर्वसन प्रकल्प कुठे आहे? पर्याय नंबर 1 रणथंभोर, पर्याय नंबर 2 कुनो, पर्याय नंबर 3 जिम कॉर्बेट, पर्याय नंबर 4 गीर. तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 क्युनो. प्रश्न क्रमांक 34 डिजिटल रुपये कोण जारी करते? तर मित्रांनो पर्याय नंबर 1 SBI, पर्याय नंबर 2 RBI, पर्याय नंबर 3 फायनान्स मिनिस्ट्री, पर्याय नंबर 4 SEBI. तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 RBI. प्रश्न क्रमांक 35 नॅशनल ड्रोन पॉलिसी कशासाठी आहे? तर मित्रांनो पर्याय नंबर 1 ड्रोन वापर, पर्याय नंबर 2 क्रीडा, पर्याय नंबर 3 आरोग्य, पर्याय नंबर 4 कृषी. तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 ड्रोन वापर. प्रश्न क्रमांक 36 PM किसान योजना कशासाठी आहे? पर्याय नंबर 1 शेतकरी उत्पन्न, पर्याय नंबर 2 उद्योग, पर्याय नंबर 3 आरोग्य, पर्याय नंबर 4 शिक्षण. तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 शेतकरी उत्पन्न. प्रश्न क्रमांक 37 वंदे भारत ट्रेन कशासाठी प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो पर्याय नंबर 1 वेगवान रेल्वे, पर्याय नंबर 2 मालवाहतूक, पर्याय नंबर 3 मेट्रो, पर्याय नंबर 4 मोनोरेल. तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 वेगवान रेल्वे. प्रश्न क्रमांक 38 नॅशनल सायबर सिक्युरिटी स्ट्रॅटजी संबंधित आहे? पर्याय नंबर 1 इंटरनेट सुरक्षा, पर्याय नंबर 2 कृषी, पर्याय नंबर 3 आरोग्य, पर्याय नंबर 4 क्रीडा. तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 इंटरनेट सुरक्षा. प्रश्न क्रमांक 39 PM मंत्रू वंदना योजना कोणासाठी आहे? पर्याय नंबर 1 गर्भवती महिला, पर्याय नंबर 2 विद्यार्थी, पर्याय नंबर 3 शेतकरी, पर्याय नंबर 4 युवक. याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 गर्भवती महिला. प्रश्न क्रमांक 40 स्टार्टअप इंडिया योजना कशासाठी आहे? पर्याय नंबर 1 स्टार्टअप ॲप,
प्रोत्साहन, पर्याय नंबर 2 कृषी, पर्याय नंबर 3 आरोग्य, पर्याय नंबर 4 क्रीडा. तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 स्टार्टअप प्रोत्साहन. प्रश्न क्रमांक 41 नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्री कशासाठी आहे? पर्याय नंबर 1 नागरिक माहिती, पर्याय नंबर 2 मतदान, पर्याय नंबर 3 कर, पर्याय नंबर 4 शिक्षण. मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 नागरिक माहिती. प्रश्न क्रमांक 42 PM कुशल विकास योजना कशासाठी आहे? पर्याय नंबर 1 कौशल विकास, पर्याय नंबर 2 कृषी, पर्याय नंबर 3 आरोग्य, पर्याय नंबर 4 क्रीडा. तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 कौशल्य विकास. प्रश्न क्रमांक 43 इंडिया स्टॉक संबंधित आहे कशाशी संबंधित आहे? मित्रांनो पर्याय नंबर 1 डिजिटल सर्व्हिस, पर्याय नंबर 2 कृषी, पर्याय नंबर 3 क्रीडा, पर्याय नंबर 4 संरक्षण. तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 डिजिटल सर्व्हिस. प्रश्न क्रमांक 44 नॅशनल मिलेट मिशन कशासाठी आहे? पर्याय नंबर 1 ज्वारी बाजरी, पर्याय नंबर 2 तांदूळ, पर्याय नंबर 3 गहू, पर्याय नंबर 4 कापूस. तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 ज्वारी बाजरी. प्रश्न क्रमांक 45 PM आवास योजना कशासाठी आहे? पर्याय नंबर 1 घरकुल, पर्याय नंबर 2 रोजगार, पर्याय नंबर 3 शिक्षण, पर्याय नंबर 4 आरोग्य. तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 घरकुल. प्रश्न क्रमांक 46 डिजिटल हेल्थ ID कोणासाठी आहे? तर मित्रांनो पर्याय नंबर 1 आरोग्य नोंद, पर्याय नंबर 2 मतदान, पर्याय नंबर 3 शिक्षण, पर्याय नंबर 4 कर. तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 आरोग्य नोंद. प्रश्न क्रमांक 47 नॅशनल वॉटर मिशन याचे उद्देश काय आहे? पर्याय नंबर 1 पाणी संवर्धन, पर्याय नंबर 2 क्रीडा, पर्याय नंबर 3 आरोग्य, पर्याय नंबर 4 शिक्षण. तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 पाणी संवर्धन. प्रश्न क्रमांक 48 PM गरीब कल्याण अन्न योजना कशासाठी आहे? पर्याय नंबर 1 मोफत धान्य, पर्याय नंबर 2 रोजगार, पर्याय नंबर 3 आरोग्य, पर्याय नंबर 4 शिक्षण. तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 मोफत धान्य. प्रश्न क्रमांक 49 इंडिया मोबाईल काँग्रेस कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर मित्रांनो पर्याय नंबर 1 दूरसंचार, पर्याय नंबर 2 कृषी, पर्याय नंबर 3 क्रीडा, पर्याय नंबर 4 आरोग्य. मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 दूरसंचार. प्रश्न क्रमांक 50 नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो पर्याय नंबर 1 कौशल्य शिक्षण, पर्याय नंबर 2 कृषी, पर्याय नंबर 3 आरोग्य, पर्याय नंबर 4 संरक्षण. तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 कौशल्य शिक्षण.